नमस्कार सर्वांना. आज एक असं रेस्टॉरंट घेऊन आलो आहे जे खास करून चिकन आणि मटन लवर्ससाठी असणार आहे. गोवामध्ये उत्तम दर्जाचे महाराष्ट्रीयन जेवण फार क्वचित मिळतं. त्यामधलं हे एक आहे मत्स्या. थीम रेल्वे स्टेशनवरून नॉर्थ गोवाला जातानाच लागेल. तुमच्या गोव्याची सुरुवात सुखात करायला मी आलो आहे आणि इंस्टाग्रामवर आपले डेली अपडेट्स येतच असतात. तिथेही नक्की फॉलो करा. तुमच्या तोंडाला पाणी सुटणार ही माझी गॅरंटी आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी तेजसमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनल ट्रॅव्हल फूड टिकवर. तर काय आहे, खाता आहे ना, तर खायलाच पाहिजे. तर आज मी तुमचं स्वागत करतो आहे आपल्या गोव्याच्या पार्ट 5मध्ये. तर 5वा भाग येतो आहे. पहिल्या 4 भागाला तुम्ही प्रतिसाद चांगला दिला असेलच. तर 5व्या पार्टमध्ये मी तुम्हाला घेऊन आले मत्स्य हॉटेलला. मत्स्य जे आहे ते तुम्हाला जर तेव्हा तुम्ही इथून साऊथ मार्गे तुम्ही जर कोल्हापूर साईडला जात असाल तर तुम्हाला ते हायवेला मध्ये लागेल मत्स्य म्हणून आहे. आणि आपलं म्हापसा मार्केट जो आहे गोव्याचा तिथे जवळच आहे. तर इथं तुम्ही इकडे आला तर तुम्हाला इकडे फक्त मासे नाही तर तुम्हाला कोल्हापुरी जेवण देखील मिळणार आहे. आणि मुळात हे ओनर जे आहेत ते कोल्हापूरचे आहेत, राहतात मालाड. आणि आता सध्या इकडे स्थायिक आहेत. तर ते ओनर नाहीच सध्या तरी, इकडे ते कुठेतरी बाहेर आहेत, दौऱ्यावर आहेत. तर आतमध्ये आपण जाऊया आणि तुम्हाला तुम्ही कोल्हापूरीकडे जेवण जेवायला आलं. कारण गोव्याला एवढी मच्छी खाल्ली की थोडा आता जरा चिकन मटनची देखील मला भूक लागली. तर त्याच्यासाठी मी काय झालं आपण चला जाऊ. आणि म्हापसा मार्केटपासून एकदम जवळ आहे. पार्किंगची सगळी सोय, उत्तम सोय. गोवा कलंगूट बागा या बीचवरून तुम्हाला अवघ्या 30 पण नाही 22 ते 25 मिनिटात मी इथे पोहोचलो. तुम्ही त्याच्यात लवकर ते पोहोचत. चला जाऊ. तर आपण आता आतमध्ये आल्यानंतर ना आपण त्यांचे स्पेशल स्टार्टर एक जो मागवला त्यांच्याकडचा मी, तर तो आहे बघा. हा जो आहे चिकन काफ्रियल आणि जो आहे ना जो सिझलिंग फ्लेवरमध्ये. तर आता जस्ट तुम्ही एक शॉट बघितला त्याच्यामध्ये आग बी आलेली, त्याच्यामुळे ठसका लागला जास्त करून मला. तर तुम्हाला इकडे ना त्यांनी मला सांगितलं की वेगळा आयटम मी त्यांना अजून एक काय खायचं होतं तेव्हा मला हे मासे छोटे वेरले म्हणून जे अजून मी खाल्ले नाहीत. तर त्यांना बोललो की कसे येतात. त्यांनी त्यांनी डायरेक्ट टाकून खेचायचं आहे. तर आपण ट्राय करूया कसं. असं वाटतं ना की सुरमईची पिल्ला खातोय छोटी छोटीवाली. त्यामुळे पण मासा छोटा असल्यामुळे त्याला टेस्ट कमी लागते त्याची. यानंतर तुम्ही बघा ना, हे बघा आपण इकडे माझा फेवरेट घेतला. कारण हा तिसरा गेला. तुम्ही बघाल ना वरती मस्त मसाला आहे तिसऱ्या जर खोबऱ्याचा पूर्ण बनवलेला. कारण कोकणात आपल्याकडे खोबरं भरपूर आहे त्याच्यामुळे. नारळ हा का माहिती ते गोवन पद्धतीमध्ये बनवलं होतं ना, शिंपल्या शिवल्या तिसऱ्या भरपूर नाव आहेत त्यांना. ते भारी लागतात कारण खोबरं भरपूर आहे त्याच्यामध्ये. एक ना वेगळा टेक्स्चर आहे आंबट आणि तिखटचा. आंबट तिखट मिक्स लागतं. म्हणजे मला तर म्हणजे तुम्ही इकडे आता आलात तर हे तर नक्कीच ट्राय करा. त्यानंतर तिसरा जो आयटम आहे तो पण काफ्रियाला घेतलेलं सिझलिंग होतं. त्यात पुन्हा त्यांनी दारू बिरू टाकून आग बीक त्यांनी आणलेली. तर हा बघा ॲक्च्युली हे बोनवाला आहे, मला बोनलेस आवडतं. हा बघा फुल असा मासनी भरलेला चांगला. त्याच्यावरती ना फुल काफ्रियलची ना मजबूत ग्रेव्ही. काफ्रियल जो मसाला आहे जो पोर्तुगीजांनी गोव्यामध्ये आणला नंतर तो इकडेच स्थायिक झाला आणि तो गोवन मसाला बनला. आता ट्राय करू. आता ना इकडे चिकन फुल फ्रेश आहे. बाईटवरच समजतं की म्हणजे खाल्ल्या बघा डायरेक्ट. आता हे सगळं खातो पण त्याच्यावर तुम्हाला अजून एक आयटम दाखवतो. हा बघा हा जो आहे ही जे क्रॅब शाकोती आहे बघा, खेकडा आहे शाकोती ग्रेव्हीमध्ये ठेवला आहे. तर तुम्हाला शाकोती ग्रेव्ही माहीत नसेल तर आपण जो महाराष्ट्रात चिकन रस्सा बनवतो ना, चिकनचा रस्सा त्याच टाईपचा मायामध्ये व्हिनेगर टाकून वगैरे बनवलेला शाकोती मसाला आहे. तर आपल्याला तांदळाची भाकरी दिली इकडे. तर आपण आता भाकरी घेऊ आणि हा बघा हा जो शाकोती मसाला आहे असं मस्त. हा मी खेकडा प्रेमी नाही आहे एवढा, मी खेकडा नाही खाणार आहे आज तरी. प्रेमी आहे म्हणजे खात नाही आज. तर मस्त घास. त्याच्यानंतर इकडे तुमच्याकडनं कोल्हापुरी थाळी पण तुम्हाला ते मिळते. आणि मच्छीच्या थाळ्यात आहेत. तर बघू आता हे खाऊन घेतल्यानंतर किती भूक राहते. त्याच्यामध्ये आम्ही काय मागू, कारण आम्ही 5-6 जण आहेत त्याच्यात तरी संपूर्णच जाईल आम्हाला. तर स्टार्टर खाल्ल्यानंतर आपण आता थाळ्या मागवल्यात. ते तुम्हाला सांगतोय बघा इकडे पहिली जी आहे ती मटन थाळी होती.
त्याच्यानंतर इकडे जी आहे ती स्पेशल कोल्हापुरी थाळी आहे. त्याच्यानंतर ही जी इकडची फिश थाळी आहे. तर फिश थाळी येतं तर गोव्यामध्ये आलं तर फिश थाळी तर खाल्लंच पाहिजे. फिश थाळी खायला आणणार माझं मेन म्हणजे एकच मोठी आहे की मी सगळीकडे त्यांना फिश करी टेस्ट करते. कारण मला फिश करीचं असं आहे की मला फिश करीचा मी वेळ आहे गोवन फिश करीचा. गोमंतक करी ज्याला बोलतो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण फिश करी दाखवलेली. तर ह्या व्हिडिओमध्ये मग चेक करू कसं लागतं टेस्टला. तेव्हा कसलं घट्ट करी बनवले फिश करी. आता बघा टेस्ट करू. म्हणजे एवढ्या फिश करी खाल्ल्या त्याच्यामध्ये आपण लोकल रेस्टॉरंट्स करी जास्त करून त्याच्यापेक्षा मध्ये इकडे तर रेस्टॉरंटच्या हिशोबाने मला ते करीची लेवल पण वाढते. घट्टपणा, चविष्ट, तिरफळ जे कोकणाला लाभलं आहे, कोकम सगळं मिक्समध्ये. म्हणजे ही फिश ॲक्च्युली थाळी माझी नाही मित्राची आहे, पण मी फिश करीसाठी थाळी बघतो तुम्हाला दाखवायला पहिलं जबरदस्त आहे. त्यानंतर इथे ना एक बघा एक डिझर्ट आहे याच्यात दिलेला. मोस्टली भरपूर ठिकाणी गुलाबजाम दिला जातो. एवढं हा पदार्थ मी नाव विचारतो एक मिनटं. मग जे डेझर्टचं जे नाव विचारलं त्याचं नाव आहे मनगणी. तर त्याच्यामध्ये जे आहे ते आतमध्ये तांदळाची बनवलेली खीर टाईपच आहे. आणि ॲक्च्युअली भारी आयटम आहे. सगळ्या ठिकाणी तुम्हाला सेराडुरा, गुलाबजाम हे सगळे आयटम मिळतील, पण हा आयटम फक्त इथेच आहे. जसं मी ओनरना विचार त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे स्पेशालिटी आहे. तर आत्ता आपण मेन मुद्द्यावर येऊया. मेन मुद्द्यामध्ये जे आहे कोल्हापुरी थाळी आहे इकडची. तर तुम्ही बघाल तर हे बघा हे आहे पहिलं मटन सुक्का, त्यानंतर अंडा करी कोल्हापुरी मसाल्यामधले, त्याच्यानंतर तांबडा रस्सा, त्यानंतर हा जो पांढरा रस्सा आहे आणि हा भात आहे. तर भरपूर ठिकाणी जे ना तुम्हाला इंद्रायणी रस मिळतो. तर इकडे तरी इंद्रायणी रस नाही, पण मी ॲक्च्युली कोल्हापुरी जेवणातला वेडा का झालो कारण ठाण्यामध्ये 2-3 रेस्टॉरंट आहेत त्यांनी कोल्हापुरी जेवणाचा एवढा वेळ लावला. घरी तर आमच्याकडे मालवणी जेवण बनवलं होतं, पण कोल्हापुरातलं जेवण इकडे टेस्ट करणं मी एवढा. तर इथे बघू तुला सेम टेस्ट अशी आहे का. तर हे बघा, तर हा कोल्हापुरी मसाल्यामध्ये बनवलेलं मटण. मटण कुठे लपलं आहे खाली. आपण मसाला ट्राय करू. बघा मस्त झणझणीत तसा दिसतं लाल लाल कोल्हापुरी मसाला. जो बेडकी मिरचीने कलर येतो. ॲक्च्युली लोकांना वाटतं एक कलर चायनीजमध्ये टाकतात त्याचा कलर सगळीकडे असतो, असं नाही आहे. खरोखर उत्तम भाजी, चविष्ट आणि फुल डोका लावून केलेला विचार आहे. इथून लोक कोल्हापूरला जातात, पुण्याला जातात, महाराष्ट्रात जातात, खाली गोव्यामध्ये येतात, सर्व कर्नाटकला जातात. कोल्हापूरला जायचं कोल्हापुरी थाळी आहे, गोव्यात जायचं आहे फिश थाळी पण आहे, कुठेच जायचं नाही इकडेच राहतात तर नॉर्मल मटन थाळी पण आहे. तर ॲक्च्युली थाळीमध्ये बघायचंच राहिलं की इथे जो कोल्हापूरचा फेमस होतो दही कांदा देखील आहे. तर पण हे मी कांद्याचे खात नाही, पण दही कांदासुद्धा खातो, नॉर्मल कांदा खात नाही. बरं आता मेन इकडचं जे अंडा करी ट्राय करू. असं काय वाटतं की मसाला सेम असावा, पण इतकं जेवण जेवलं पण अंडावरी डायरेक्ट ढगातवाली फील आहे. जे आपल्या इंस्टाग्रामवरती फॉलो करतात त्यांना माहिती आहे डायरेक्ट ढगात म्हणजे काय असतं. इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो नसेल केला फॉलो करा आताच. डायरेक्ट ढगात डेली अपडेटनी ढगात जाल, फुल खाऊन पिऊन मजा मस्ती तिकडे. तिखट लागलं ना आपला पांढरा रस्सा हा जरी. आणि ते इकडे आलं इथपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ बघितले तर पुढची व्हिडिओ नक्की बघा. आधीच्या 4 पार्ट्सलाही तुम्ही चांगला प्रतिसाद दिलाच असेलच, नसेल दिला तर तुम्हाला त्या आय बटनवरती 4 व्हिडिओ दिसतीलच. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओ नक्की व्हिडिओ. तोपर्यंत लव फूड, हेट फूड, डोंट वेस्ट फूड. चला बाय, जय शिवराय.